राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी। राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर आज स्वातंत्र्य दिन आहे। संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष होतोय। तर दुसरीकडे बदलापूर शहरातील आपली महापालिकेची नगरपालिकेची जी इमारत आहे त्या इमारतीला आज वर्ष झालेलं आहे। मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पूर्णपणे पार पडला होता। नक्कीच या इमारतीला वर्ष झालं आणि या इमारतीमध्ये वर्षभरात नेमकं काय कामकाज झालं, कसं झालं, शहराचा विकास कसा झाला, या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुतीजी गायकवाड। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। आपण जर बघितलं तर वर्षभरामध्ये अनेक कामं जी आहेत ती प्रशासक म्हणून किंवा मुख्याधिकारी म्हणून तुम्ही पूर्ण केलेली आहेत। सध्या नगरसेवक किंवा कुठली बॉडी नसली तरी प्रशासक म्हणून उत्तमरित्या कारभार सुरू आहे। अनेक नागरिकांनी तुम्हाला काही सूचना केल्या त्या तुम्ही ऐकल्या आणि शहरामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे। सर्वप्रथम तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आज वर्ष झाले, वर्षभरामध्ये पालिकेच्या कामकाजामध्ये थोडक्यात बेसिक बदल काय केला आहे? खरं तर आज या इमारतीमध्ये येऊन आपलं एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि या इमारतीमध्ये आम्ही शिफ्ट होतानाच एक नवीन ऊर्जा, नवीन संकल्प घेऊनच आम्ही शिफ्ट झालो होतो आणि माझं एक ध्येय होतं की वर्षभरामध्ये नगरपालिका ऑटोमोडवरती चालायला पाहिजे म्हणजे। आणि तुम्ही जर बघायला गेल्या वर्षभरापासून तर आपण शहराची जी मेन समस्या ट्रॅफिक समस्या जी होती ते ट्रॅफिक समस्येला आपण पहिल्यांदा हात घातला। त्या माध्यमातून शहरातील 14 चौक मोठे केले, 9 ठिकाणी सिग्नल व्यवस्था आपण बसवली, जवळपास 82 ठिकाणी ब्लिंकर्स बसवले, काही ठिकाणी डिवायडर वाढवण्याची आवश्यकता होती तर त्या ठिकाणी डिवायडर वाढवले आणि आज जर तुम्ही बघाल तर किमान आपण 70 ते 80% ट्रॅफिक समस्या पासून शहराला मुक्ती मिळवण्यासाठी आपण यशस्वी झालेलो आहोत। दुसरा विषय तुम्ही बघा गेलात तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कृती आराखडा एक प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसला दिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये आपली नगरपालिका कोकण डिव्हिजनमध्ये पहिली आलेली आहे आणि ई ऑफिस म्हणजे पेपरलेस कारभार करणारी आपली पहिली नगरपालिका आहे महाराष्ट्रामधली की त्या नगरपालिकेमध्ये आपण पूर्णपणे पेपरलेस कारभार झिरो पेंडन्सीच्या माध्यमातून आपण तो करत असतो आणि ज्या शासनाच्या माध्यमातून ज्या काही सेवा नागरिकांना देणं अभिप्रेत आहे त्या सेवा आपण 52 ज्या सेवा आपण अधिकृत केलेल्या आहेत आणि या 52च्या 52 सेवा आपण ऑनलाईन पद्धतीनं लोकांना आपण देत आहोत। तुम्ही वसुलीच्या बाबतीत जर बघितलं तर मागच्या 4-5 वर्षापासून जर तुम्ही बघाल तर साधारणतः 30, 35, 40 कोटीच्या आसपास नगरपालिकेची वसुली होत होती। आम्ही गेल्या वर्षी विशेष मोहीम राबवून 40-41 कोटीवरून आम्ही थेट 72-73 कोटीच्या आसपास आम्ही तो आकडा गाठलेला आहे आणि लोकांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे। अतिशय चांगले लोक आहेत, ह्या शहराचं पॉलिटिकल फॅब्रिक, सोशल फॅब्रिक अतिशय चांगलं आहे आणि नगरपालिकेच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी सर्व लोकप्रतिनिधी असतील, शहरातील सर्व नागरिक असतील तर त्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा आहे आणि या पाठिंब्याच्या माध्यमातून या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर एक स्मार्ट सिटी कसं करता येईल किंवा आता ह्या कामकाजामध्ये आमचा AIचा वापर करण्यातसुद्धा आमचं मनोदय आहे। पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही त्या अनुषंगाने एक मॉडेलसुद्धा लॉन्च करणार आहोत। मग AIचा वापर करण्याचा विषय असेल किंवा डिजिटल युगामध्ये जास्तीत जास्त डिजिटल स्वरूपात नगरपालिकेची सेवा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील त्या अनुषंगानं आमचं काम करणार आहोत आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये अजून आमचा असा संकल्प आहे की शहरातील काही स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करणं, त्या स्मशानभूमी दुरुस्त करणं असेल किंवा त्या नागरिकांना त्यांचा व्यवस्थित वापर करता येईल अशा स्मशानभूमी सुसज्ज करणं असेल। नगरपालिकेचा एकमेव दवाखाना आहे, OPD चालते त्या ठिकाणी, साधारणतः 350-400 लोक दररोज त्या ठिकाणी नगरपालिकेच्या दवाखान्याचा लाभ घेत असतात। त्या दवाखान्याचं रिनोव्हेशनसुद्धा आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये दवाखान्याचं एक 1.5 कोटीचं आम्ही टेंडर केलेलं आहे। त्या माध्यमातून दुबे रुग्णालयाचं आम्ही नूतनीकरणसुद्धा करण्याचा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणचं मनुष्यबळ असेल, डॉक्टर्स असतील किंवा स्टाफ नर्स असतील त्या वाढवण्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगानेसुद्धा आमची आता कार्यपद्धती चालू आहे। आता तुम्ही बघत असाल तर आपण रस्ता रुंदीकरणामध्ये किंवा चौक सुशोभीकरणामध्ये काही झाडं आम्हाला तोडावे लागेल आणि त्या अनुषंगाने नागरिकांच्या बऱ्याच निसर्गप्रेमींच्या आमच्याकडे तशा तक्रारी आल्या की साहेब तुम्ही झाडं काढताय चौक रुंदीकरणाच्या अनुषंगानं वगैरे, तर तुमचं नियोजन काय आहे? तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 25,000 झाडांचं रोपण आपण करणार आहोत। तसं आपण टेंडरही केलेलं आहे नगरपालिकेनं आणि 25,000 झाडं नगरपालिकेच्या माध्यमातून आपण लावणार आहोत। दुसरा विषय बघायला गेला तर शहरात आपलं शहर वाढतंय, जवळपास 4.5-5 लाख लोकसंख्या आहे शहराची, 36 स्क्वेअर किलोमीटर शहराचा एरिया आहे
आणि शहरामध्ये 2च फायर स्टेशन आहेत. तर तिसरं फायर स्टेशनचं आमचं काम चालू आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये तिसरं फायर स्टेशन आम्ही लोकांच्या सेवेमध्ये दाखल करणार आहोत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळसुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर सध्या 33 लोकं आम्ही प्रशिक्षित, ज्यांनी फायरचा कोर्स केलेला आहे, अशी 33 लोकं आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आम्ही जॉईन करून घेतलेले आहेत. आणि नवीन जवळपास 8 वाहनं आपल्या नगरपालिकेच्या फायरच्या ताफ्यामध्ये पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये दाखल होत आहेत. सर, तुम्ही एक तर सांगितलं की शहरातले 14 चौक जे आहेत ते तुम्ही रुंदीकरण केलेले आहेत, ज्यामध्ये वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होती. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, थोडंसं एक वेगळ्या अँगलने हा प्रश्न आहे. कारण यापूर्वी अनेक मुख्याधिकारी जे आहेत हे पालिकेला लाभले, त्यावेळेस देखील समस्या होती, असं नाही की नव्हती समस्या, पण कुणाची अशी करण्याची हिंमत झाली नाही. कारण कुठेतरी इथलंच पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्याला कारणीभूत होतं. कारण फेरीवाले असतील किंवा फुटपाथवरती जे लोक असतील, त्यांना कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय ते बसत नव्हते. तुम्ही ज्यावेळेस कारवाई सुरुवात केली त्यावेळेस शहराचं रस्त्यांचं रुंदीकरण केलं, त्यावेळेस तुम्हाला विरोध देखील झाला, अनेक ठिकाणी वाद देखील झाले होते, काही लोकांनी विरोध केला. मांजरली असेल किंवा शबरी हॉटेलच्या परिसर असेल, या ठिकाणी ती जी सिच्युएशन होती ती टॅकल कशी केली, मला तुम्हाला हे विचारायचं आहे. नाही, खरं तर बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक माणसाची कार्यपद्धती वेगळी असते. आणि मी नेहमी तेच म्हणत असतो की आपण काम हे उद्देश प्रामाणिक असेल तर आपल्याला कोणीसुद्धा अडचण आणू शकत नाही, कोणीसुद्धा आपल्याला अडचणीत आणू शकत नाही. तर आम्ही चांगल्या उद्देशानंच हे कामं करतो, हे लोकांपर्यंत आम्ही पोचवलं आणि सर्वांनीच मला सपोर्ट केला. तुम्हाला सांगतो, मला बदलापूरमधल्या कुठल्याही व्यक्तीनं चांगल्या कामासाठी अजिबात अडथळा आणला नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीनं मला चांगल्या कामासाठी अजिबात अडथळा आणला नाही. आता ठीक आहे, 1-2 ठिकाणी विरोध झाले, पण ते तिथल्या स्थानिक लोकांचे, म्हणजे बाबा कसं आहे, कुणाचं दुकान तुटलं, कुणाचं हे झालं, तर काही लोकांचे हातावरती पोट असतात, काही लोकांच्या दुकानावरतीच त्यांचं कुटुंब चालत असतं. आणि अशी दुकानं ज्यावेळेस आपण रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित करतो किंवा असं हे करतो, त्यावेळेस साहजिक आहे लोकांचा विरोध होणार. परंतु आम्ही त्या लोकांना ते सगळ्या गोष्टी पटवून दिल्या. काही लोकांना ज्या ठिकाणी शिफ्टिंग द्यायचं असेल तर BSUPमध्ये काही लोकांना आम्ही घरंसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे लोकांना व्यवस्थित पटवून देऊन आम्ही ते विषय मार्गी लावलेले आहेत. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. शहरातली रुंदीकरण झालं, वाहतूक समस्या झाली, रस्त्यांचं रुंदीकरण झालं असेल किंवा आणखीन तुम्ही सांगितल्याप्रमाणे पालिका डिजिटल झाली असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी शहरातले जे खड्डे आहेत हे 100% तर बुजवणं कुणालाच शक्य नाही आहे, पण वाढले आहेत की कमी झालेत, तुमच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मी गेल्या वर्षी जॉईन झाल्यानंतर मी शहराची खड्ड्यांची परिस्थिती बघितली होती. तुम्ही बघितलं असेल तर बदलापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि तसं बऱ्यापैकी ह्या शहरातील रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. तुम्ही खड्ड्याचं स्वरूप जर बघितलं तर कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये ज्या युटिलिटीसाठी जे डक्ट ठेवलेले आहेत आणि त्या डक्टमध्ये जे पेवर बसवलेले आहेत, ते पेवर तुटल्यामुळंच जास्त ठिकाणी तसे खड्डे आहेत आणि ते खड्डे भरण्याच्या अनुषंगानं आपण काम चालू आहे आपलं. तुम्ही हा पण बघा की गेल्या वर्षी सावरकर उड्डाणपुलावरचे खड्डे आणि आज 15 ऑगस्ट 2025 रोजी सावरकर उड्डाणपुलावरचे खड्डे जर तुम्ही बघितले तर आज तुम्हाला कमी खड्डे दिसतील. आम्ही असं नाही म्हणणार की 100% आम्ही खड्डे बुजवले, पण आम्ही ते वेगळे मेकॅनिझम सेट केलेलं आहे. खड्डा की त्याच रात्री बुजवायचा, पडला खड्डा की त्याच रात्री बुडवायचा. मग मी 100% सांगतो की गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी शहरामध्ये तसं खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे. 100% जर मी म्हणतो खड्डेमुक्त शहर नसेल, पण कम्पेअर टू गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा यावर्षी खड्ड्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत. सर, पालिका डिजिटल झालेली आहे असं तुम्ही सांगितलं आहे. अनेक नागरिकांना जे दाखले असतील किंवा पालिकेतून मिळणारे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असतील किंवा कर प्रणाली असेल, कर भरण्यासाठी त्यांना घरून अनेकदा आपण मागील वर्षी जर तुम्ही बघितलं तर जुन्या पालिकेमध्ये नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. त्यासाठी नेमकं डिजिटल सिस्टीम कशी झालेली आहे? तुम्ही बघितलं तर शासनाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच आपण सध्या टॅक्स वसूल करतो आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी आम्ही शासनाच्या वेळोवेळी लेखी स्वरूपात तशा निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तुम्ही बघाल तर बदलापूरमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच तुम्हाला टॅक्सी बिलं मिळायची, पण ह्यावर्षी आपण तसं न करता ह्यावेळी जून एंडपर्यंतच आपण लोकांना टॅक्सी बिलं पोचवलेलं आहेत आणि त्या माध्यमातून जो काही लोकांना बेनिफिट मिळेल, रिबीट मिळेल, तो लोकांना मिळावा असा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि लोकांनीसुद्धा आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही खाली बघाल आमच्या इथे तर नेहमीच लोकांची लाईन लागलेली असते. आम्ही त्या अनुषंगानं प्रायव्हेट लोकंसुद्धा आम्ही हायर केलेले आहेत, जेणेकरून लोकांची रांग जास्त लागणार नाही आणि ऑनलाईन पेमेंट पटापट घेता येईल. सर, शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे तुम्ही जो राबवला तो म्हणजे कुत्र्यांचं निर्विजीकरण केंद्र, जे
पनवेल हायवे परिसरामध्ये आपण उभारलेला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला की शेल्टर म्हणजे तो दिल्लीपुरता निर्णय आहे, पण आपल्या इथे त्या अनुषंगाने मागणी व्हायला लागलेली की शहरात देखील भटक्या कुत्र्या श्वानांचं एक शेल्टर असावं. कशा प्रकारे बघता या मागणीकडे किंवा सध्या आपण जो प्रोजेक्ट करतोय त्याकडे? तुम्ही श्वानाचं निर्बीजीकरण जर बघितलं असेल, ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस साधारणतः 80-120 श्वानांवरती प्रत्येक महिन्याला शस्त्रक्रिया व्हायची. आमचं टार्गेट होतं की महिन्याला किमान 500 श्वानांवरती शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. तुम्ही 31 जुलैचा जर तुम्ही आकडा बघितला तर जुलै महिन्यामध्ये आम्ही 518 श्वानांवरती शस्त्रक्रिया केलेली आहे. म्हणजे आम्ही तो आकडा अचीव केलेला आहे. तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं निश्चितपणे पालन करणं भाग आहे आणि ते निश्चितपणे आम्ही पालन करून ते शेल्टर उभारणं असेल, त्या श्वानांना खाद्य देणं असेल किंवा त्या श्वानांना आरोग्य सुविधा देणं असेल, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नगरपालिका ते सर्व करणारच आहे. सर, अजून एक प्रश्न याच संदर्भातला माझा आहे की उल्हास नदी प्रदूषित होते कशामुळे? तर जो नाला आपल्या उल्हास नदीला मिळतो त्यामध्ये, तर त्या नाल्यामध्ये चिकनचा वेस्ट असेल किंवा इथला जो नॉनव्हेज दुकानं जे आहेत, मांसाची दुकानं, त्यातला वेस्ट जो नाल्यात टाकला जायचा आणि तो नंतर नदीमध्ये मिसळायचा किंवा कुठेतरी काही दुकानदार चोरून नाल्यामध्ये टाकायचे आणि काही दुकानदार कचऱ्यात टाकायचे. मात्र आता तुम्ही त्यांना एक वेगळा हे दिलेलं आहे, चिकनपासून तुम्ही एक कंपोस्ट करतायत. काय नेमका हा प्रकल्प आहे? चिकन वेस्ट जे आता शहरामध्ये चिकन विक्री करणारे दुकानदार असतील, मटण विक्री करणारे दुकानदार असतील, तर त्या लोकांकडून ते चिकन वेस्ट घेऊन त्यावरती प्रक्रिया करणं, त्याच्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणं, हा असा ॲक्च्युली हा तो प्रकल्प आहे. जेणेकरून चिकन वेस्ट नाल्यांमध्ये किंवा नदीमध्ये जे टाकत होते त्याला शक्यतो आळा बसावा, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. तरी अंदाजे आता आपण जेव्हा सुरू केला प्रकल्प तेव्हापासून किती अंदाजे कंपोस्ट झाला असेल, काय तुमचा अंदाज? त्याचं नेमकी फिगर मी नाही सांगू शकणार. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो, जास्त वेळ घेत नाही तुमचा. मला एक सांगा, हे सर्व महत्त्वाचे प्रकल्प तुम्ही शहरात राबवले, खरंच शहराला एक सुंदर एक लूक आलेला आहे, कारण सिग्नल यंत्रणा जी आहे ती सर्वात महत्त्वाची होती ती देखील बसलेली आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की भविष्यातला एखादा असा कुठला प्रोजेक्ट असेल शहरासाठी की जो एक अविस्मरणीय राहील, जसं की फॉर एक्झाम्पल पालिका इमारत ही उभी राहिली आणि तुमच्या उपस्थितीमध्ये किंवा तुमच्या प्रेझेन्समध्ये तिचं उद्घाटन झालं, असा कुठला प्रकल्प असेल तुमच्या मनातला की जो बदलापूर शहरांसाठी आठवण असेल? तुम्ही बघा, शहर म्हटलं ना, आता बदलापूर मुंबईच्या जवळचं शहर आहे. मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोकांसाठीचं शहर आहे. म्हणजे 15-20 लाख रुपयामध्ये 1 BHK मिळतो, 35-40 लाखामध्ये 2 BHK मिळतो. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील, मध्यम उत्पन्न गटातील लोकांचा ओढा बदलापूरला आहे आणि तसं हे शहर सुनियोजित आहे. क्लायमेट अतिशय चांगलं आहे. फक्त बिल्डिंग बांधणं किंवा रस्ते चांगलं करणं आणि क्लायमेट चांगलं असलं म्हणजे शहर होतं असं नाही. शहर वाढण्यासाठी किंवा शहरातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्या पद्धतीच्या एज्युकेशनच्या गोष्टी असाव्या लागतात, त्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था पाहिजे, त्या अनुषंगाने एंटरटेनमेंटच्या गोष्टी पाहिजेत, स्पोर्ट्सच्या गोष्टी पाहिजेत, कल्चरलच्या गोष्टी पाहिजेत. आणि भविष्यात आमचा तोच आहे आमच्या डोक्यात की जेणेकरून एखादं ऑडिटोरियम शहरामध्ये उभं करता येईल का, ऑलिम्पिक साईजचं स्विमिंग पूल एखादं उभं करता येईल का, किंवा आता जवळपास आपलं 48 एकरचं रिझर्वेशन आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन पनवेल हायवेला लागून जे आहे त्या ठिकाणी असं काही BCCIच्या माध्यमातून किंवा MCCSC करार करून त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून त्या ठिकाणी एखादं आंतरराष्ट्रीय लेवलचं स्टेडियम करता येईल का, की जेणेकरून आता तुम्ही बघाल JNPT पनवेल हायवे जो आहे, JNPT बडोदा हायवे, आपण इथून पनवेलला 20 मिनिटात जाऊ शकतो किंवा नवी मुंबई एअरपोर्टला पण 20 मिनिटात जाऊ शकतो. मग त्या नवी मुंबई एअरपोर्टचा किंवा नवी मुंबईचा फायदा इनडायरेक्टली ह्या शहराला काय मिळेल का, त्या अनुषंगानं सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि लोकांचा शहरात मधील ओढा वाढण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी जे आता मी म्हटलं, आरोग्य सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, एकंदरीतच लोकांना म्हणजे एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे त्या शहरात राहण्याचा. त्या अनुषंगानं शहराचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याच्या अनुषंगानं आमचं नियोजन राहील भविष्यात. नक्कीच. तर हे होते पालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक मारुतीजी गायकवाड. आपण जर बघितलं तर त्यांनी बदलापूर शहरामध्ये अनेक बदल केलेले आहेत आणि आता त्यांचा एक प्रोजेक्ट म्हणजे तो असं एक सर्वात मोठं किंवा एक उच्च दर्जाचं स्टेडियम हे शहरामध्ये असावं आणि खेळाडूंना किंवा नागरिकांना त्यापासून दिलासा मिळावा, नाट्यगृह असावं असे अनेक प्रकल्प त्यांचे भविष्यातले असणार आहेत. त्यामुळे नक्कीच बदलापूर शहराला देखील हे प्रकल्प मिळतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.